नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पदार्थ सांगणार नाही, टिप्स सांगणार नाही, काही करणार नाही आहे. म्हणजे काय नुसती बसून राहणार आहे असं नाही आहे बरं का. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाची नेहमीच चिंता वाटत असते, म्हणजेच आरोग्याची चिंता वाटत असते. त्याच्यात हल्ली आपण सोशल मीडियावर बघतो की अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात की केमिकल लावलेलं असतं, केमिकल घालून पदार्थ म्हणजे आपले धान्य पिकवलेलं असतं, त्याचे किती वाईट परिणाम दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. आणि हे सगळं ऐकलं ना की मन अतिशय विषण्ण होतं की आता ह्याच्यातनं बाहेर पडायचं कसं. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना मला असं सांगावं असं वाटतं की आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मंडळींची, आपल्या पुढच्या पिढीची सुद्धा काळजी घेण्याकरता आपल्याला विषमुक्त असं आपल्याला धान्य पाहिजे, हो की नाही. पण हे मिळवायचं कुठून? इतकं काही सहजासहजी कुठून मिळेल असं काही वाटत नाही आपल्याला. बरं, असे कोण शेतकरी आहेत तेही आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला वसुंधरा अभियानाबद्दल माहिती सांगणार आहे. वसुंधरा अभियान जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याकरता म्हणजे प्रत्येकाच्या घराकरता काम करत असतं. त्यांचं स्वच्छता अभियान आहे. त्याच्यामध्ये त्यांनी राम नदीची स्वच्छता, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा याच्याकरता अनेक कार्यक्रम केलेले आहेत. तसाच त्यांचा वसुंधरा विषमुक्त धान्य महोत्सव सुद्धा ते दरवर्षी भरवतात. गेले 7 वर्ष ते हा महोत्सव भरत असतात. आपल्याला प्रसिद्ध शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकरांबद्दल माहिती आहेच. त्यांनी विषमुक्त धान्य निर्माण करण्याकरता अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि हेच सगळे शेतकरी आता विषमुक्त धान्य निर्माण करत असतात किंवा त्याचं उत्पादन करत असतात. परंतु त्यांचं हे झालेलं उत्पादन आपल्यापर्यंत थेट शेतकरी ते ग्राहक हे येण्याकरता वसुंधरा अभियान हे आपल्यापर्यंत धान्य महोत्सवातनं हे धान्य आपल्याला आणून देत असतात. डायरेक्ट शेतकऱ्याशी आपला संवाद होत असतो. हा जो वसुंधरा धान्य महोत्सव जो आहे तो शुक्रवारपासून म्हणजेच 12 एप्रिलपासून 14 एप्रिल रविवारपर्यंत होणार आहे. आणि वेळ आहे शुक्रवारी 12 ते 9, शनिवारी सकाळी 9 ते रात्री 9 आणि रविवारी सकाळी 9 ते रात्री 9 आहे. आणि स्थळ आहे शुभतेज मंगल कार्यालय, SBI जवळ, सूस रोड, पाषाण, पुणे. जर तुम्ही पुण्यात असाल तर आवर्जून या आपल्या महोत्सवाला भेट द्या. पुण्याबाहेर असाल तर पुण्यातल्या आपल्या मित्रमैत्रिणींना याबद्दल माहिती द्या, भरपूर शेअर करा, कारण म्हणजे त्यानिमित्ताने तुमचे पुण्यातील मित्रमैत्रिणीसुद्धा येतील. हा व्हिडिओ काही प्रमोशनल नाही आहे बरं का, किंवा पेड व्हिडिओसुद्धा नाही आहे. आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या पुढच्या पिढीकरता आणि आपल्याकरता, आपल्या आरोग्याकरता सुशिक्षित अशा या मंडळींनी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्यांनी हा महोत्सव भरवला आहे. मग अशा या महोत्सवाला आपण आलंच पाहिजे. नक्की जरूर या. माझी आग्रहाची विनंती आहे. मी सुद्धा जाणार आहे. मी त्याच्यामध्ये महिन्याचे, वर्षाचं सगळं धान्य घेऊन येणार आहे आणि शिवाय तिथे मिलेट्ससुद्धा मिळणार आहेत बरं का. आणि ह्या व्यतिरिक्त तिथे वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉलसुद्धा आहेत. तिथे आयुर्वेदिक पाणीपुरी, उसाच्या रसाची पाणीपुरी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण कधी अजून चाखल्या नसतील. त्या चाखायला, धान्याची खरेदी करायला, आपल्या शेतकरी मित्रांना मदत करायला नक्की जरूर या आपल्या महोत्सवाला भेट द्या. मी तुमची वाट बघते. धन्यवाद.